नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत श्री साईबाबांचं सर्वप्रथम उभारण्यात आलेलं मंदिर म्हणजेच उकरूळ या गावी असलेलं मंदिर। उकरूळ हे गाव रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये येतं। हे उकरूळ कर्जत मध्ये असणारं मंदिर साईबाबा असतानाच म्हणजेच शिर्डी मंदिरापेक्षाही अगोदर उभारण्यात आलं आहे। श्री साईबाबा असताना उभारण्यात आलेलं हे मंदिर एकमेव मंदिर आहे अशी साई भक्तांची मान्यता आहे। मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकापासून हे साई मंदिर अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर असल्याने या मंदिरात आपण भिवपुरी रोड स्टेशन पासून पायी सुद्धा येऊ शकतो किंवा अवेलेबल असलेल्या शेअरिंग आणि प्रायव्हेट ऑटोने सुद्धा येऊ शकतो। हे साई मंदिर उभारण्यामागे खूप मोठा इतिहास आहे। तो जाणण्याआधी आपण मंदिराचा परिसर समजून घेऊया। या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडून आतमध्ये आल्यावर समोरच आपल्याला मोठा पिंपळ वृक्ष दिसून येतो। त्याचप्रमाणे या मंदिराच्या परिसरात इतरही काही वृक्ष आपल्याला दिसून येतात। या मंदिरा शेजारीच साईबाबांना प्रिय असणारा बहरलेला नीमवृक्ष पाहायला मिळतो। असं म्हणतात साईबाबा नीमवृक्षाखाली बसूनच ध्यान करायचे। त्यांच्या या ध्यानाचं प्रतीक म्हणून हा नीमवृक्ष आपल्याला या मंदिरा शेजारी पाहायला मिळतो। इथे मेन गेटच्या बाजूलाच साई भक्तांसाठी पाय धुण्याची व्यवस्था केलेली बघायला मिळते। जरा पुढे आल्यावर साई मंदिराच्या ट्रस्टचे ऑफिस आणि या ऑफिसच्या समोरच पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी सोय केलेली दिसून येते। मंदिराच्या उजव्या बाजूस तुळशी वृंदावन पाहायला मिळते। इथे याच ठिकाणी साईबाबांनी प्रधान महाराजांना दर्शन दिले होते। इथे मंदिराच्या समोरच अखंड तेवत असलेली धुणी बघायला मिळते। यानंतर आपण प्रवेश करतो मंदिरामध्ये। या साई मंदिरात आपल्याला सर्वत्र सफेद रंगाचा मार्बल लावलेला बघायला मिळतो। मंदिराच्या परिसरातील हिरवागार निसर्ग आणि मंदिराच्या केलेल्या विशिष्ट रचनेमुळे इथे एक छान शांतता व नैसर्गिक शीतलता जाणवते। पुढे आल्यावर आपल्याला साईंच्या चरणांच्या पादुका व साईंचे सुंदर असे दर्शन घडते। या मंदिरात आपल्याला नेहमीच साई भक्तांची दर्शनासाठी रेलचेल असलेली पाहायला मिळते। इथे साई भक्त खूप दूर दूरवरून येऊन साईंच्या भक्तीत तल्लीन होतात। साई भक्तांसाठी हे मंदिर दररोज सकाळी 5:30 ते दुपारी 1:30 व संध्याकाळी 4:30 ते रात्री 8:30 पर्यंत उघडे असते। तर दर गुरुवारी हे मंदिर पूर्ण दिवस उघडे असते। इथे दिवसभरात पहाटेची 5:30 वाजताची काकड आरती, दुपारी 12:30 वाजता दुपारची आरती व संध्याकाळी 7:30 वाजता संध्याकाळची आरती अशा दिवसभरात 3 आरत्या होतात। आपल्याला या मंदिरात यायचं असेल तर या वेळेमध्ये उपस्थित राहून आपण साईंच्या आरतीचा लाभ घेऊ शकता। या साई मंदिरात गुरुपौर्णिमा, रामनवमी, विजयादशमी म्हणजेच दसरा असे वर्षभरातून 3 मोठे उत्सव साजरे केले जातात। यावेळी इथे सर्व साई भक्तांसाठी महाप्रसाद म्हणजेच साई भंडारा असतो। आता आपण जाणून घेऊयात या साई मंदिराच्या स्थापनेचा इतिहास। आपल्याला हा दिसत असलेला फोटो केशवराव प्रधानांचा आहे। केशवराव प्रधान हे निस्सिम साई भक्त होते। ते वारंवार शिर्डी येथे दर्शनाकरता जात। त्यांचा भक्तिभाव आणि आपल्यावरचा दृढ विश्वास बघून साईबाबांनी आपल्या जवळील स्वमूर्तीची तसबीर केशवरावांना प्रसाद म्हणून दिली आणि पूजा अर्चा करीत राहावे आणि पुन्हा शिर्डीस येऊ नये असे सांगितले। ही घटना 1916 सालची आहे। पण केशवरावांचे मन हे श्री साईबाबांच्या दर्शनाकरता नेहमीच व्याकुळ होत असे आणि ते शिर्डीस पुन्हा पुन्हा जात असत। केशवराव श्री साईबाबांना आपल्या घरी अतिथी म्हणून येण्याची कळकळीची विनंती करायचे। तेव्हा एकदा श्री साईबाबांनी त्यांची विनंती मान्य करत त्यांना त्यांच्या घराशेजारी पौर्णिमेच्या रात्री दर्शन दिले। त्याच जागेवर आता केशवरावांनी तुळशी वृंदावन बांधल्याचे आपल्याला पाहायला मिळते। 1916 साली बांधलेल्या या तुळशी वृंदावनानंतर वर्षभरातच म्हणजे 1917 साली केशवरावांनी आपल्या राहत्या घराशेजारी मंदिर बांधून श्री साईबाबांनी दिलेल्या तसबिरीची या मंदिरामध्ये स्थापना केली।
श्री साईबाबा देहरूपी असतानाच हे मंदिर झाले आहे, याचा तसा उल्लेख साई संस्थान शिर्डी यांच्या श्री साई लीला मासिकात प्रसिद्ध करण्यात आला होता। श्री साई सच्चरित हा ग्रंथ लिहिणारे श्री अण्णासाहेब दाभोळकर यांचे नातू श्री वालावलकर देवबाबा यांच्या शुभहस्ते धुनी प्रज्वलित केली। ही धुनी रामनवमी 7 एप्रिल 1949 साली प्रज्वलित केली। केशवरावांनी बांधलेल्या या मंदिराचा 1950 साली प्रथम जीर्णोद्धार झाला। शतक महोत्सवी वर्षात म्हणजेच 2016 साली श्री साईनाथ मंदिर भिवपुरी रोड ट्रस्टच्या माध्यमातून जीर्णोद्धार झाला आहे। म्हणजेच हेच ते आपल्याला दिसत असलेलं सद्यस्थितीतील मंदिर। या साई मंदिराच्या शेजारीच आपल्याला एक विहीर सुद्धा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी या विहिरीतील पाण्याचा वापर या मंदिरासाठी होत असे, परंतु आता या पाण्याचा वापर होत नसल्याने ही विहीर जाळीबंद करून सुरक्षित ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळते। उकरूल गावच्या या साई मंदिरात मकर संक्रांती व 26 जानेवारी तसेच अधूनमधून देखील साई भक्त इतर ठिकाणाहून साईंची पालखी घेऊन या मंदिरात येत असतात। यामध्ये कर्जत तालुक्यातील डिक्सल, शेळू, मांडावणे, दहिवली व इतरही गावांमधून पालखी येत असते। तसेच नेरळ, बदलापूर, उल्हासनगर यांसारख्या दूरदूर ठिकाणाहून साई भक्त पायी पालखी घेऊन या मंदिरात येत असतात। या सर्व भक्तांसाठी भंडारा म्हणजेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या दिवशी मोठा उत्सव आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतो। लहान मोठ्यांपासून सर्व साई भक्त यावेळी साई भजनात दंग झालेले आपल्याला दिसून येतात। या पालखी सोहळ्यानिमित्ताने साई मंदिरात विविध संगीत भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। येणारे भाविक भक्त या संगीतात अगदी तल्लीन होऊन जातात। साई भजनात दंग झालेल्या या साई भक्तांचं दृश्य अगदी पाहण्यासारखंच असतं। तर मंडळी, हे साईबाबांचं उकरूल कर्जतमधील असणारं हे मंदिर आणि या मंदिराचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ट्रॅव्हल ब्युअल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल ब्युअल। जय हिंद, जय भारत।